पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपण पुढाकार घेतला असून शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण 10 लाखाची मदत सुपूर्द केली। काय सांगाल? यावेळीच दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये उमटत होत्या। दसरा मेळावा पक्षाची ताकद आणि जे काय पक्षाच्या प्रमुखांचं मार्गदर्शन, तर या विषयावर 2 दिवस अगोदरच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकरी संकटात आहे, तर दसरा मेळावा जो आहे त्या दसरा मेळाव्याच्या मध्ये त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ज्या परिस्थितीतनं शेतकरी जात होता, तर त्या शेतकऱ्याला दिलासा मिळावा या दसरा मेळाव्यामध्ये अशा स्वरूपाचं त्यांच्या पत्रकार परिषदेमधनं त्यांनी बोलून दाखवलेलं। आणि म्हणून मग तेच माझ्या ज्याला लक्षात आलं का दसरा मेळाव्याच्या मध्ये आपण जात असताना शेतकऱ्यांच्या मुलींची जमलेली लग्न आणि दुष्काळ पूर परिस्थितीमुळे त्यांना त्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे, तर ज्याला उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब म्हटले का त्या मुलींचे लग्न आणि त्यांची दिवाळी सुद्धा गोड झाली पाहिजे आणि त्यासाठी शिवसेना म्हणून ते त्यांचं जे कार्य आहे ते पुढे करणार अशा स्वरूपाचं ज्याला ते बोलले, त्याला या भिवंडी लोकसभेतनं ठाणे जिल्ह्यातनं एक 10 लाख रुपयाचं खारीच्या वाटेने, ती काय मोठी रक्कम नाही आहे, त्यांनी घेतलेला जे काय काम हातात जो आहे तो खूप मोठा आहे, आभाला एवढा आहे आणि त्यातमध्ये थोडंसं आपलं सुद्धा त्याच्यामध्ये सेवा योगदान असावा म्हणून एक 10 लाखाचा धनादेश जे आहे उपमुख्यमंत्री महोदयांच्या दसरा मेळाव्यामध्ये त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। ठाणे जिल्ह्यात देखील मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची भातशेती ही पाण्याखाली गेली होती। यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांचं। तर या नुकसानासंदर्भात आपण काही मागणी करणार आहात का? नुकसान भरपाई मिळाव्यासाठी आपले काही प्रयत्न असतील का? नक्कीच, जर महाराष्ट्रातल्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या त्या संकटामध्ये जर आम्ही मागणी करतो, तर ठाणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या साठी नक्कीच आमची मागणी असणार आहे आणि ती आग्रही मागणी असणार आहे, कारण पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि तेच या महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांसाठीच ही जी भूमिका त्यांनी जी घेतलेली आहे त्यांना सहकार्य करायचं। तर ठाणे जिल्ह्याच्या या शेतकऱ्यांसाठी सुद्धा तुम्ही जी मागणी, तुमचं जे म्हणणं आहे ते नक्कीच आमची ती मागणी असेल आणि जे ठाणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना जो न्याय मिळवून द्यायला पाहिजे तो देण्यासाठी आम्ही 2 पावलं पुढे असणार। साहेब, विशेषतः जे मराठवाड्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाणी करतात आणि तेथील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा अशी सुद्धा त्यांनी मागणी रेटून धरलेली आहे। त्या पद्धतीने इकडच्या शेतकऱ्यांची सुद्धा मागणी तुम्ही वरपर्यंत पोहोचवणार? जरूर, जी मागणी अपेक्षित आहे, आपल्याला माहिती आहे का ओला दुष्काळचे सगळे निकष आहेत, परंतु आपला मीडियाच्या माध्यमातून जे आपल्याला वाटतो, शेतकऱ्याला वाटतो, तर ती मागणी सुद्धा आम्ही जे आहे सन्माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे तीही मागणी करू।